पहिली प्रतिक्रिया होती हे काय करता येईल आपल्याला. पर्सनॅलिटी टाईप असा आहे की ज्यावेळेस कोणती गोष्ट समोर घडते त्यावेळेला त्याच्यामध्ये मी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो ती गोष्ट नीट करण्यासाठी. सो ज्यावेळेस त्या गोष्टी होत होत्या, पूर वाढत चालला होता, माती वाहून जात होती, जनावरं वाहत होते, आपल्याकडे काही स्किल आहेत, मग त्याचा वापर जर अशा वेळेला नाही झाला तर कधी होणार. युपीएससीची तयारी केलेली याच्या आधी. युपीएससीची तयारी केल्यामुळे काय होतं, व्हेन एव्हर देर इज नीड यू हॅव टू बी देअर असा एक अप्रोच असतो, एक फिलॉसॉफी असते, ती फिलॉसॉफी तयार होऊन जाते माणसाची. आणि त्याचाच कुठं ना कुठं मला असं वाटतं की या फॉर्मॅटमध्ये वापर झाला असावा, अजूनही चालू आहे. परंतु असा नेमका कोणता क्षण होता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे? सोलापूरचे जे कलेक्टर आहेत त्यांची एक क्लिप बघितली मी नाश्ता करत असताना. त्यांनी सांगितलं होतं की हे सामान तुम्ही देऊ शकता जर गरज असेल तर. ती क्लिप बघितली आणि मी आपल्या इथं प्रशासनाला कॉल केला की मला मदत करायची आहे. आणि प्रशासनामध्ये जे लोक ओळखीचे होते त्यांना कॉल केला आणि मी त्यांना विचारलं की मला मदत करायची आहे आणि मदत केंद्र कुठे आहेत. तर मला असं कळलं त्यांच्याकडून की मदत केंद्र नाही आहेत, तयारच झाले नाही आहेत अजून. मी म्हणलं ठीक आहे, हेल्पलाईनचा कोणता नंबर? हेल्पलाईनही तयार नाही आहे. मी म्हणलं मग एखाद्याला जर जाऊन द्यायचं असेल काही तर ते कुठं देऊ शकतात? तर ते म्हणे असं काही सिस्टीमच तयार झालेली नाही. आणि त्याच्यावरून मला असं वाटलं की नाही, हे असं नाही जमणार आहे. सो आम्ही पहिल्या दिवशी पाठपुरावा याचा केला की लातूरमध्ये एक हेल्पलाईन नंबर तयार झाला पाहिजे. त्यानंतर जे काही संबंधित प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट लोकांपर्यंत गेले पाहिजे. मग त्यासाठी जो पाठपुरावा करायचा होता तो केला. प्रशासनाने लगेच साथ दिली आणि प्रशासनाने साथ दिल्याच्या नंतर त्याच दिवशी विदिन 6 to 7 hours मदत कार्य पण चालू झाले. म्हणजे मदत कार्य तर चालूच होतं NDRFचं वगैरे, परंतु हे अशा टाईपचं जे मदत कार्य आहे की जिथं तुम्हाला कोणत्या वस्तू द्यायच्या असेल त्या सगळ्या गोष्टींचं काम मात्र त्याच दिवशी चालू झालं. 29 सप्टेंबर असेल ही डेट. आणि तुम्ही क्रॉस चेक जर केलं तर 29 सप्टेंबरलाच इव्हनिंग अराउंड 6-6:30 PM सगळे नंबर्स वगैरे जे आहेत लातूर प्रशासनाकडून हे सगळे रिलीजही करण्यात आले होते. प्रशासनाचे पण आभार की त्यांनी लगेच त्या पाठपुराव्याला यश दिलं आणि त्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. तुम्ही म्हणलात की सुरुवात करणं खूप गरजेचं होतं, पण तुम्हाला असं काय वाटतं की पितांबर इन्स्टिट्यूटने या मोहिमेचं नेतृत्व करावं? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की हे मुलं UPSCची तयारी करतात, जेवढे पण आहे पितांबर इन्स्टिट्यूटमधले. ज्या लिडरशिप क्वालिटीजच्या बाबतीत मी तुम्हाला सांगत होतो माझ्या स्वतःतल्या, त्या सगळ्या मुलांमध्ये आहे. आणि अशा वेळेला आपण जर मदत करू शकत असू लोकांना, यांनी एक वेगळा कॉन्फिडन्स तयार होतो लेकरांमध्ये. ह्या वेळेला जेव्हा ते मदत करतायत त्यांनी, म्हणजे आज त्यांच्याकडे एक प्रोजेक्ट तयार आहे की त्यांनी ज्यावेळेस गरज होती लोकांना, समाजाला, प्रशासनाला आणि सगळ्यात महत्त्वाचं या भागाला, त्यावेळेस ते लोक उभे राहिले, हे मुलं उभे राहिलेत आणि त्यांच्यातला जो नेतृत्व गुण आहे तो त्याच्यामध्ये डेव्हलप होत आहे. पितांबर इन्स्टिट्यूटनी याच्यामध्ये जे योगदान दिलंय ते फक्त एक मीडिएटरचं दिलेलं आहे. ते मीडिएशन फार महत्वाचं आहे. ज्यावेळेला तुम्ही दोन गावांना जोडतात तो जो पूल असतो, तो पूल म्हणजे पितांबर इन्स्टिट्यूट म्हणलंय यावेळेला. आणि हे झाल्याच्या नंतर आम्हाला असं लक्षात येत आहे की विद्यार्थ्यांमध्ये खूप गुण आहेत, त्या गुणांना योग्य वाव भेटला पाहिजे. त्या लिडरशिप क्वालिटीजला योग्य पद्धतीनं चॅनलाइज करता आलं पाहिजे. ॲज अ टीचर ते माझं काम आहे. आणि ती गोष्ट ज्यावेळेस मी करतोय इथे बसून मुलांना सांगतोय की हे करा ते करा, त्यावेळेला गोष्टींमध्ये खूप जास्त फरक पडतो. आता पितांबर इन्स्टिट्यूटनीच का सुरुवात केली याचं उत्तर मला नाही देता येणार, बट समवन हॅव टू स्टार्ट. आणि व्हाय नॉट अस? परंतु पहिल्यांदा जेव्हा तुम्ही असे मदत मोहिमेचं नियोजन केलं तुम्ही, तेव्हा ते नियोजन कशा प्रकारे तयार झालं? वन स्टेप ॲट अ टाइम. आम्ही सर्वजण सर 2-3 सहकारी आम्ही बसलोत प्रथमतः, कारण ही अशी परिस्थिती होती की इथं डायरेक्ट तुम्ही गोष्टी करू शकत नव्हतात. मग इथं आम्हाला एक प्लॅन लागणार होता. मग आम्ही सर्वप्रथम बसलो 4-5 जण सरांसोबत. त्याच्यानंतर एक प्लॅन आखला की काय काय गोष्टी लागतील, त्याच्यानंतर त्यासाठी फंड लागेल का आपल्याला, मग गरजूवंतांची मदत करण्यासाठी कोणाकोणांची आपण मदत घेऊ शकतो. अजून हा एकंदरीत आम्ही एक प्लॅन बनवला एक पेजवरती. मग त्याच्यानंतर पुढच्या आखणी कशा केल्या जातील यानुसार ठरवण्यात आलं. What was your role into the whole process? What were the activities you were involved into? My role in whole process is to provide kits for every house, small children in the Anganwadi,
अँड टोल्ड देम व्हॉट आर द युजेस ऑफ दॅट प्रोडक्ट्स. व्हॉलेंटियर्स म्हणून आम्ही हेच फक्त की त्या ठिकाणी लोकांना निघून देण्याचंच काम नाही केले. आर्थिक मदत गोळा करणं असेल किंवा धनधान्याची खरेदी असेल किंवा मदत पोहोचवण्याचा, या ठिकाणी मी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे रोल याच्यामध्ये मी प्ले केले आहेत. I was the key member of the Deshda Foundation as a volunteer. व्हॉलेंटियर म्हणून फूड वगैरे इसेन्शियल ज्या कमोडिटीज असतील सगळ्या फूड रिलेटेड असतील, हेल्थ रिलेटेड असतील, त्या वगैरे आणणं. म्हणजे मी जास्त म्हणजे बाहेर मार्केटमध्ये वगैरे काही नाही गेले, परंतु इथं आणल्यानंतर त्याची पॅकेजिंग वगैरे असेल किंवा त्याला डिस्ट्रीब्यूट वगैरे करायचं असेल किंवा 1-2 ठिकाणी फंड गोळा करण्यासाठी वगैरे गेलेले असतील, या 2-3 ठिकाणी असा रोल घेतात. कशा पद्धतीनं तयारीची सुरुवात केली तुम्ही तुमच्या टीमने? तर फाउंडेशन कडून जे आमच्या सुरुवातीला एक इनिशिएटिव्ह घेण्यात आला की बाबा आपण सुरुवातीला कॉन्टॅक्ट करू. ऍक्च्युअल मध्ये काय झालंय, कुठल्या गावात कसं काय अफेक्टेड झालं ते सरपंचांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. आणि असं पण नव्हतं की आम्ही फोन करून डायरेक्ट विश्वास ठेवून तिथं डायरेक्ट मदतीला पोहोचलो, असं पण आम्ही स्वतः आमचे काही टीम मेंबर्स होते, आम्ही सुरुवातीला स्वतः गेलो तिथं पाहणी करण्यासाठी ऍक्च्युअल मध्ये तिथं त्या गावाची नीड काय आहे. मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फंड्स रेज केले आणि त्यानंतर त्या फंड्स मधून त्या लोकांसाठी जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत किंवा ज्या इसेन्शियल्स आहेत त्या आम्ही सगळ्यांनी खरेदी केल्या आणि त्यानंतर त्या सगळ्या वस्तू आमच्या इन्स्टिट्यूटवरती एकत्रित करून त्या सगळ्यांचं पॅकिंग करून आम्ही त्या सगळ्या लोकांपर्यंत त्या पोहोचवल्या. ज्यावेळेस पूर परिस्थिती तुम्ही बघितली त्याच्यामध्ये तुम्ही काय काय बघितलं? भयानक पाणी होतं, एवढं पाणी तर लातूरमध्ये मी कधीच बघितलं नाही. दुसरी गोष्ट, आम्ही ज्यावेळेस सर्वे करायला गेलो की पूर परिस्थिती कशी आहे गावागावांमध्ये, ज्यावेळेस आम्ही सर्वे करत होतो त्यावेळेस हे दिसलं की लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. त्याच्यानंतर लोकांचे पाळीव प्राणी आहेत, गाया म्हशी वगैरे, या सगळ्या वाहून गेलेल्या आहेत. दुःख होतं, म्हणजे मला तर हेच दिसलं की लोकांच्या मनामध्ये खूप जास्त दुःख आहे त्या गोष्टीमुळं आणि त्यांना मदतीची गरज आहे. मदतीची गरज आहे आणि तुम्ही ती मदत तिथपर्यंत पोहोचवली. पण ती मदत जमा कशी केली होती? ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आता हा म्हणजे प्रोजेक्ट आपण चालू करू शकतो, की आपण लोकांना मदत करू शकतो, ज्याच्यामुळे देवसिद्ध फाउंडेशन पण पुढे येईल आणि याच्या पुढे पण आम्ही मदत करत राहू. हा पहिला प्रोजेक्ट होता देवसिद्ध फाउंडेशनचा. ज्यावेळेस समजलं की पूरग्रस्त परिस्थिती आहे, असं आहे, लोकांना त्रास आहे, मदतीची गरज आहे, तर जे अध्यक्ष आहेत देवसिद्ध फाउंडेशनचे प्रतीक पितांबरे सर यांनी एक व्हिडिओ अपलोड केला इंस्टाग्रामवरती, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही असं करतोय, लोकांची मदत करतोय, पूर्ण पारदर्शकता असेल त्याच्यामध्ये, आम्हाला मदत करा. तुम्ही जे काही पैसे देताल, ज्या काही फॉर्मॅटमध्ये तुम्ही मदत करताल, त्या मदतीचं पूर्णपणे आम्ही योग्य पद्धतीनं ती लोकांपर्यंत पोहोचवू आणि तुमच्या 1-1 रुपयाचा काय हिशोब आहे तो तुम्हाला भेटेल. आम्ही व्हॉट्सअपवरती एक ग्रुप पण तयार केला होता, व्हॉलेंटियर्सचा वेगळा आणि डोनर्सचा वेगळा. शिवाजी चौक ते गंजगोलाईपर्यंतचा जो रोड आहे त्याच्यामध्ये आम्ही जे दुकानदार आहेत त्यांच्याकडून आम्ही आर्थिक मदत जमा केली आणि गोलाईमधील जे दुकान आहेत त्यांच्याकडून सुद्धा आर्थिक मदत आम्ही जमा केली. काही लोकांना या परिस्थितीचा खूप मोठा त्यांना एक वाटत होतं की नाही खरंच द्यायला पाहिजे, त्यांनी स्वतः खुशीने दिले. म्हणजे आम्ही फक्त त्यांना फाउंडेशन मार्फत सांगितलं आमच्या संस्थेमार्फत आणि आम्ही मदत करत आहोत, पण त्यांनी स्वतः दिले. ज्या लोकांनी तुम्हाला डोनेशन्स दिले त्यांच्या बाबतीत काय म्हणायचं? एकदम असं मनापासून दिले आणि त्यांनी एकही क्षणाचा विचार नाही केला. आम्हाला 500, 1000 किंवा जे करत कमिटी टाकताना. आणि एक रस्त्यावर थांबलेला माणूस होता, फक्त ऐकून घेतलं त्याने, हे नाही तुम्ही हे ह्याच्यासाठी करताय, अरे घ्या चांगलं काम करताय म्हणून त्यांनी असं म्हणजे घातलं, नाव सुद्धा नाही घेऊन घेतलं, कॉन्टॅक्ट सुद्धा नाही दिला त्यांचा. अरे करा सोडून द्या, काही नसते म्हणजे. Yeah, some people give, some people rejected, some people scolded us. What was the scolding like? Like, this is all fake things. Every day so many people came like this. सरकारच आम्हाला पुरवत नाहीये, सरकारचं हे काम आहे, तुम्ही का करायचं? पर्सेंटेज मध्ये किती होते असे दोन्ही प्रकारचे लोक, जे देणारे आणि चौकशा करणारे? 10 पैकी 3 ते 4 लोक होते की जे विदाऊट काही डाऊट्स वगैरे घेता द्यायचे. एक 7 लोक असे होते की काही जणांची इच्छा नसायची, काही जण डाऊट्स घ्यायचे, काही जण द्यायचे पण त्या अगोदर 100 चौकशा करायचे,
एक तुमची क्रेडिबिलिटी चेक करायचे आणि मग नंतर ते द्यायचे. समाजात चांगली माणसं आहेत का असं तुम्हाला वाटतं का? तर समाजात चांगले बी तेवढेच आहेत आणि वाईट पण तेवढेच आहेत. तुमच्या मते जो फंड जमा झाला होता तो प्रॉपर युटिलाइज झाला आहे का? हो सर, प्रॉपर युटिलाइज झाला आणि असं नव्हतं की ते फक्त एका कोणत्या तरी व्यक्तीच्या हातात होता तो सगळा डिसिजन. प्रत्येक जो कोणी व्हॉलंटियर त्या प्रत्येकाला माहिती होतं की एवढं एवढं जमा झालंय आणि ह्याचं हे होणार आहे. फाउंडेशनने गफला तर केला नाहीये सर, कारण की आजही कुणी जर विचारलं आमच्या फाउंडेशनला की तुम्ही काही घपला केलाय का, तर आजही आमच्यापाशी प्रूफ आहे त्या गोष्टीचं. आम्ही आजही दाखवू त्यांना की आम्ही काम काय केलंय आणि पावत्या दाखवू त्यांना जे काही आहे, कारण की त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे सर लोकांनी, तर त्यांना दाखवणं हे आमचं काम आहे. ॲक्च्युली त्या फंडचं एकदम प्रॉपर युटिलायझेशन झालेलं आहे. कारण कसं आहे, फंड रेज करताना दिसतं लोकांना, पण ॲक्च्युअल काम करताना दिसत नाही. त्यामुळे बरेच लोक असे, आम्ही जेव्हा फंड घ्यायला गेलो तेव्हा बरेच जणांचं असं म्हणणं होतं, लोक घ्यायला येतात आणि पुन्हा काम करत नाही. पण आमचं फाउंडेशनचं काम असं होतं की आम्ही ॲक्च्युअलमध्ये पैसे जेव्हा गोळा केले, लोकांना आश्वासन पण दिलं की 2-3 दिवसातच तुम्हाला ह्या पैशाचा रिझल्ट पण दिसेल. आणि आम्ही ते ॲक्च्युली काम पण केलेलं आहे फाउंडेशन थ्रू, सगळे आम्ही टीम मेंबर्सनी, की त्या पैशाचं 1 रुपयाचं आम्ही ऑडिट म्हणजे त्याचं नोंदणीसुद्धा ठेवलेली आणि सगळ्या गोष्टी प्रॉपरली त्या पैशाचं युटिलायझेशन केलं. वस्तू घेतल्या, खाण्यापिण्याच्या घेतल्या, मेडिकलच्या घेतल्या आणि त्या गावांमध्ये पोहोचल्या. त्यामुळं ते एक समाधान आहे की आम्ही जो पैसा 1 रुपया गोळा केला तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. ज्यावेळेस हे नुकसान होतं त्यावेळेला डोक्यात काय चालू होतं? सर, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकऱ्याचीच आहे. त्यामुळं हे नुकसान कुठेतरी कोणत्या तरी पर्सनल वाटतं सर, कोणत्या तरी पॉइंटला पर्सनल वाटतं की वर्षभर तो शेतकरी तिथे राबतो, कर्ज काढून म्हणा, आपलं पोट मारून म्हणा, त्यात नंतर मार्केटमध्ये माल आल्यावरची तर परिस्थिती काय वेगळी सांगायची गरजच नाही. आणि त्या सर्व मेहनतीवर जे म्हणजे अचानक येऊन जे नुकसान होतं, म्हणजे ते एका प्रकारे त्याचं पूर्ण संसार मोडून पडल्यासारखंच आहे. कोणकोणत्या वस्तू विकत घेतल्यात आणि त्याची पॅकिंग कशी झाली? वस्तू गरजेनुसार, डिमांडनुसार होत्या. जसं की आता अरजखेडामध्ये मेडिकल किट्सची सगळ्यात जास्त गरज होती. तर ज्याच्यामध्ये आम्ही वॉटर प्युरिफाय करण्यासाठीचे ड्रॉप्स, एक ओडोमॉसची ट्यूब आणि फास्ट कार्ड मच्छरांसाठीचं, हे अशी किट आम्ही तयार केली होती. ज्याच्यामध्ये आम्ही मार्केटमध्ये जाऊन एक प्लास्टिकच्या ज्या पिशव्या असतात त्या प्लास्टिकच्या पिशव्या घेणे, ते सगळं सामान विकत घेणे, त्या सेपरेट पिशव्यांमध्ये बांधणे, अशा किट तयार करून आम्ही ते डिस्ट्रीब्यूट केले. दुसऱ्या पद्धतीची किट होती ज्याच्यामध्ये अन्नधान्याचं सामान होतं, ज्याच्यामध्ये डाळ, साखर, तिखट, मीठ या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक सेपरेट विकत घेतले, त्याच्यानंतर त्यांना सेपरेट पॅक केलं, प्रत्येक किट बनवलं, एका किटमध्ये ते सगळ्या गोष्टी टाकून त्याच्यानंतर आम्ही डिस्ट्रीब्यूट केले. म्हणजे हे काम एक 2-4-5 दिवस चाललेलं पॅकेजिंगचं वगैरे. मग त्याच्यामध्ये पहिल्या लेवलला 7-8 जण होते, त्यानंतर 10-12 जण, म्हणजे जसं अवेलेबल असतील व्हॉलंटियर्स त्याच्यानुसार काम चालू होतं. ज्यावेळेस तुम्ही ते पॅक करत होतात सामान, डोक्यात काय विचार चालू होत? नाही, हेच की म्हणजे आपण करतोय इतक्या मोठ्या लेवलवरती चालू आहे सगळं डिस्ट्रीब्युशन, हा पूर्ण हॉल भरलेला होता. तर हे म्हणजे प्रॉपर त्यांना लिहून डिस्ट्रीब्यूट करणं, की ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हाच हेतू होता आणि त्या हेतूने चालू होतं. ज्यावेळेस तुम्ही ते वाटप करायला गेला होतात, व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स? प्रोडक्शनमध्ये तुम्ही होतात, नंतर तुम्ही डिस्ट्रीब्युशनमध्ये होतात. ओके. सो व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स? हा पहिल्यांदाच केलं होतं? हा, म्हणजे अशा प्रकारे पहिल्यांदाच होतं. वाटप करायला गेल्यानंतर आम्ही स्वतःच लिस्ट काढलेल्या होत्या काही, आणि ग्रामपंचायतच्या मदतीने सुद्धा काही जणांची नावे आलेली होती. मग ते सगळं क्रॉस चेकिंग वगैरे करून जे बेनिफिशियर्स तिथं आले होते त्याच बेनिफिशियर्सला मदत केली. पर्टिक्युलर एक्सपिरियन्स असा नाही, पण ते वस्तू जेव्हा त्या लोकांपर्यंत पोहोचल्या आणि त्यानंतर जे त्यांना फील झालं किंवा त्यांचा जो आनंद होता तो म्हणजे समाधानकारक होता की आपण जी मदत केली ती त्यांना आवडली आणि त्यांनी ते एक्सेप्ट केली. आदरखेड्याला आम्ही मेडिकल किट दिली. जेवढं आम्हाला सरपंचाशी आणि गावकऱ्यांशी आम्ही बोललो तर तिथं कळलं की त्यांना एसेन्शियलची एवढी गरज नाही आहे, मेडिकलची गरज होती त्यांना. मोस्टली मलेरिया किंवा आता जी या दूषित पाण्यामुळे जी रोगराई पसरतील त्या कंट्रोलसाठी. तर आम्ही जेव्हा किट बनवली, ज्याचे ओडोमॉस असेल, त्याच्यानंतर मच्छरसाठी असेल, त्याच्यानंतर पाणी दूषित होणे म्हणून लिक्विड येतं ते असेल, ते जेव्हा दिलं आम्ही, तर त्यांचं एकदम आम्ही घरोघरी हे पोचवलं. तर अगदी 1-1% त्या घरातला 1-1% नीट आला, त्यांनी रिसिव्ह केलं, नीट ऐकलं त्यांनी कंडिशन, आणि आम्हाला जाणवलं की खरंच कोणी या गावापर्यंत कोणीच पोचू शकलं नाही, आम्ही पोचलोत आणि त्याचाच पोचलोत. आणि यांना याची खरंच गरज होती आणि ते त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या हावभावातून जाणवत होतं की हो, त्यांना अत्यंत गरज होती या
म्हणजे आणि तेच वाटलं की कुठंतरी समाधान लागलं की आज गरजू व्यक्तींना आपण काहीतरी पोहोचू शकलो. पहिले तर खूप ऊन होतं, दुसरी गोष्ट मजा आली, तिसरी गोष्ट लोकांचं दुःख समजलं की कसं कसं आहे काय नाही, लोक कुठल्या परिस्थितीमध्ये राहतात. आपण त्या मानात खूप चांगल्या परिस्थितीमध्ये राहतो. लोकांच्या गरजा काय आहेत काय नाही या सगळ्या गोष्टींचा अनुभव आला. जो UPSCचा अभ्यास आहे ऑन पेपर आणि जो ॲक्च्युअल अनुभव राहिलेला आहे तुमचा डिझास्टर मॅनेजमेंटमधला, या दोन्हीमध्ये काही साधर्म्य आहे का? नक्की साधर्म्य आहे. आणि डिझास्टर मॅनेजमेंट जे पूर असेल, भूकंप असेल, सुनामी असेल, हे जे काही नॅचरल डिझास्टर्स आहेत याला एक प्रकारे कसं हँडल करायचं आणि दूरदृष्टिकोनातून याचे जे इम्पॅक्ट्स आहेत ते कसे कमीत कमी करता येईल याच्या संदर्भामध्ये हा पूर्ण सब्जेक्ट शिकवून जातो. नॉट ओन्ली फॉर GS3, याचं युटिलायझेशन GS4 मध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होईल, एथिक्समध्ये. अँड डिझास्टर मॅनेजमेंट, हो सर, याचं खूप चांगल्या प्रकारे म्हणजे एक अधिकाऱ्याला किंवा एखाद्या माणसाला, सर आफ्टर ऑल यू आर अ ह्युमन फर्स्ट, देन यू आर अन ऑफिसर. सो एखाद्या अधिकाऱ्याला किंवा एखाद्या माणसाला अशा परिस्थितीत समाजासाठी काय करता येईल हे त्या फील्डवर गेल्यावरच कळतं सर. डिड यू नीड अ टीम वर्क फॉर इट? Yeah, teamwork is the mainly goal which we have wanted and it was done very nicely. टीमवर्क म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग वगैरे स्टार्टिंगला जेव्हा म्हणजे सुरुवात झाली त्यावेळेस इतकं कोऑर्डिनेशन वगैरे नव्हतं, पण हळूहळू एक्सपिरियन्स होताच येत गेले. चुका कळल्या आम्हालाच की असं एक करायला पाहिजे, तर ते पूर्ण टीमवर्कने येऊन त्याच्याबद्दल बोलून की नाही आपण असं केलं पाहिजे, हे मॅनेजमेंट केलं तर असं होईल. तर त्यांचं लास्टला 2-3 दिवस ते खूप व्यवस्थित झालं, प्रॉपर मॅनेजमेंट वगैरे झालं. व्हॉट वॉज द एक्सपिरियन्स टू वर्क इन द टीम? सर टीममध्ये काम करताना मला जेवढे काही अनुभवले सर्व काही पॉझिटिव्ह होते सर. ॲज अ फर्स्ट सोशल वर्क होतं, काही सिनियर्स होते ज्यांनी आधी काम केलं होतं आणि माझ्यापेक्षा लहान मुलं सुद्धा माझ्या टीममध्ये होते जे आता 12th पास आउट आहेत और फर्स्ट इयरला सेकंड इयरला आहे. मला एक गोष्ट शिकायला मिळाली की कोऑर्डिनेशन काय असतं. माझं पहिलं सोशल वर्कही होतं आणि माझं पहिलं टीम वर्कही होतं सर हे. तर कोऑर्डिनेशन कसं करायचं, सर्वांना सोबत घेऊन कसं चालायचं, कधी माझं मत एक असेल त्याचं मत एक असेल, त्या दोन्हीमधनं एक तिसरा रस्ता कसं काढून आपलं काम कसं करायचं आणि चांगल्या प्रकारे कसं करायचं हे मला शिकायला मिळालं. My experience to work with the team is that I have learned many things from my seniors also, how they work in the team. So from that I can learn many things from them also. जे तुमचे टीममेट्स होते त्यांच्यासोबतची तुमची कमराटरी कशी होती? अगदी सर, टीममेट्स तर आम्ही सगळे फॅमिलियर असल्यामुळे एकदम फ्रेंडली वातावरण आहे. आणि मुळातच आमच्या इन्स्टिट्यूटमध्येच ते वातावरण नाही आहे की मुलगी आहे मुलगा आहे, सगळ्यांना सेम ट्रीटमेंट असते. आणि त्यामुळं आणि प्रत्येक जण एकमेकांची डिग्निटी ठेवून प्रत्येक काम करतो. आणि मुलांची अशी सवय आहे की ते मुलींची डिग्निटी, त्यांचा रिस्पेक्ट हे सगळं ठेवूनच ते बाकीचे कामं करतात. त्यामुळे तो आस्पेक्टच येत नाही आमच्या ह्याच्यामध्ये. डू यू थिंक की ही गोष्ट समाजामध्ये पण? डेफिनेटली असायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही हे काम केलं त्यावेळेस घरच्यांचं काय म्हणणं होतं स्वतःचं? घरचे लहानपणापासून असं म्हणजे की कुठल्या गोष्टीसाठी मला बंधन नाही घातलेलं घरच्यांनी. लहानपणापासून खूप जास्त सपोर्टिव्ह राहिलेले आहेत, इन्क्लुडिंग माय फादर, माय मदर, माय ब्रदर. सगळ्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला आणि त्यांची रिॲक्शन अशी होती की अजून कर मदत कर सगळ्यांना, चांगली गोष्ट आहे, ब्लेसिंग्स भेटतात. टेरला गेलेलो होतो, मग तिथं पण आजूबाजूला माहिती होतं ते गाव ओळखीचं होतं आणि तिथे परिस्थिती माहिती होती की खरंच अफेक्ट झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मग घरच्यांना माहिती होतं, ते म्हणले की ठीक आहे खरंच आहे, म्हणजे तुम्ही करायला लागलात ते महत्वाचे आणि देणं गरजेचं आहे असं करणं, तर ठीक आहे कर वगैरे, म्हणजे सपोर्टच होता की नाही करायला पाहिजे. घरचे म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंडच एक सामाजिक आहे, ते पहिल्यापासून सामाजिक कार्यामध्ये तत्पर असतातच. त्यामुळे जेव्हा टेरला जायची गोष्ट होती तेव्हा आम्ही खूप रात्री उशिरा निघालेलो आणि मग मला असं पर्सनली वाटलेलं की ते नाही म्हणतील, नाही त्यांना उशीर वगैरे होईल, पण त्यांनी असं म्हणलं की तू चांगलं काम करते ना, तर चांगल्या कामासाठी आम्ही तुला कधीच नाही ताडणार. I can say that no words for that. Since they are too happy that we are doing all these things, and especially I have told them about yours, so we are providing means for each and every villages food grains, medical kit. They are very happy. घरचे म्हणले की भारी काम आहे, गरज आहे आता, बरोबर आहे, पण अभ्यास पण चालू राहू दे त्यासोबत. हा सगळा प्रवास होता डे 1 पासून ते डिस्ट्रीब्युशन पर्यंतचा. या सगळ्या प्रवासामध्ये अशी कोणती घटना आहे का की जी डोक्यामध्ये आहे, जे घर करून राहते? आम्ही एका गावामध्ये गेलो होतो आणि तिथला सरपंच दारू पिलेला होता. आम्ही तिथं मदत करायला गेलो, तिथला सरपंच दारू पिलेला. त्याच्यानंतर तो आम्हाला सगळ्यांना सांगायला की हे असं असं करा, तसं तसं करा. दुसरी गोष्ट, तिथलचाच एक माणूस सरपंचाला ज्ञान द्यायलाय की तुम्ही लबाडी करू नका,
तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका, तुमचं काम तुम्ही इमानदारीनं करा. हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा अनुभव मला वाटतो ती लक्षात राहील. हा फनी वे मध्ये झाला. दुसरी गोष्ट मला तिथं अजून एक गोष्ट लक्षात आली की म्हणजे ज्या गावांमध्ये गेलो त्या गावांमध्ये ही गोष्ट आहे. एका गावामध्ये वरचं गाव आणि खालचं गाव हे फॉर्मॅट होतं. वरच्या गावामध्ये जे लोअर कास्ट लोक आहेत, SC/ST कॅटेगरीमध्ये जे बिलॉंग करतात, ते त्यांना वरच्या याच्यात शिफ्ट केलं होतं आणि त्यांची परिस्थिती पण काही जास्त व्यवस्थित नव्हती. आणि दुसरी गोष्ट, खालच्या गावांमध्ये जे अप्पर कास्ट आहे, खालचं गाव व्यवस्थित होतं, रस्ते वगैरे पण व्यवस्थित होते, घरं वगैरे पण व्यवस्थित होते, पक्के घरं होते. तिथल्या लोकांनाही आपण, खालच्या गावातल्या लोकांना पण आपण किट वगैरे दिली, त्यांचं पण बघितलं. पण वरच्या गावामध्ये मला असं वाटलं की प्रशासनाचं लक्ष नाही आहे बिलकुल सुद्धा. कारण रस्ते सगळे बिघडलेले, त्याच्यानंतर घरं पडलेले, पाणी साचलं होतं, पाण्यामध्ये शॉक उतरलेला होता, त्याच्यामध्ये एका माणसाला तो शॉक बसला आणि त्याच्यामुळे तो पॅरालाइज झाला. त्यांच्या घरामध्ये खायला अन्न सुद्धा नव्हतं. त्यांना मेडिकल ट्रीटमेंट करायची तर वेगळीच गोष्ट राहिली. अन्न नाहीये घरामध्ये खायला. लोक लक्ष देत नाहीत त्यांच्याकडे, का तर वरच्या गावातले लोअर कास्ट आहेत. छुवाछूत जो प्रकार म्हणतात तो अजून सुद्धा मला तिथं दिसला आणि प्रशासनाने त्या गोष्टीकडे अजून लक्ष द्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. Yeah, my experience was very good. But in some scenario, people have been repeatedly taking the kids and never beneficial. That's fine. People have that open minds, and if they are very needy to kids, then fine, no issue. एक ओव्हरऑल म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होता, एक समाधानकारक एक्सपिरियन्स होता. आणि त्या सगळ्यांना ते सामान मिळाल्यानंतर त्यांचा आनंद आमचा आनंद होता. या ज्या सगळ्या घटना घडल्या त्याच्यातनं तुम्ही काय शिकलात? म्हणजे जर असं की यामध्ये जसे की अगदी पैसे आणण्यापासून कधी असा प्रसंग आलेला नव्हता सर, की सगळ्या लोकांना पैसे असं संस्थेमार्फत मागण्याचे, कोणत्या चांगल्या कामासाठी मागण्याचे मुख्यतः तर. आणि यामुळे ना सर, ज्यावेळेस आम्ही मार्केट्समध्ये गेलो, अगदी व्यापारी लोकांना तर भेटण्याचा संपर्कच येत नाही सर. कधी दुकानात काही घेण्यासाठी गेलो, कपडे वगैरे घेऊन येत होता, परंतु अगदी मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना आम्हाला भेटण्याचा क्षण होता तो, की त्यांनी कशासाठी भेटा. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वतः त्यांनी आम्हाला मदत केली. म्हणजे स्वतः म्हणले की असं नाही की आम्ही तुमची काही आणखीन मदत करू, आम्हाला तुम्ही फोन लावून सांगा आणि आमच्याकडे कपडे आणखीन राशन काही आहे ते तुम्ही आम्हाला फोन लावून सांगा, आम्ही तुम्हाला देऊ. आपण लोकांनाही निगेटिव्हिटी मध्ये सगळ्यांनाच धरू शकत नाही. काही सगळ्या लोकांचे मत वेगळे असतात सर. काही जण मदत करण्याची प्रेरणा त्या लोकांमध्ये येते. अगदी काही जणांजवळ आता समजा लहान व्यापारी असतील, गाडीवाले वगैरे सर, म्हणजे त्यांची पण परिस्थिती सध्याला, त्यांचे पण बिझनेस चालत नाही, धंदे चालत नाहीत. परंतु काही लोकांनी स्वतःहून, आम्ही त्यांच्याजवळ जात नव्हतो सर, कारण की त्यांची पण आता धंदेच नाहीये, तर त्यांना कुठून मागायचं आम्ही. परंतु काही लोकांनी आम्हालाच बघून, ज्यावेळेस आम्ही दुसऱ्यांना म्हणत होतो त्यावेळेस ते स्वतः आले आणि त्यांचं जेही त्यांच्याकडून होईल, 100 असतील, 50 असेल, त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. म्हणजे याच्यातून असं समजते की आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी आपण तयार असलो, आपण पुढाकार कोणत्या गोष्टीसाठी घेतलं तर सगळे लोक सर येत असतात यामध्ये हातभार लावण्यासाठी आणि ते काम पूर्ण होऊ शकतो सर. म्हणजे खूप काही शिकलो आतापर्यंत. म्हणजे UPSCचे प्रिपरेशन करतोय आम्ही सगळे, पुन्हा शिकवतोय मी ॲज अ मेंटर इथे इन्स्टिट्यूटला. विद्यार्थ्यांना सांगतोय की पेपरवरती काम आणि ॲक्च्युअल फील्डवरती काम खूप, म्हणजे जे म्हणतात ना की जमीन आसमानचा फरक, हो खरंच आहे, जमीन आसमानचा फरक आहे. कारण ॲक्च्युअल कंडिशन त्या फील्ड वर्कवरती काय येतं, काय काय कंडिशन आहे ॲक्च्युअल, म्हणजे एक प्रॅक्टिकलरित्या सगळं बघण्यात आलं. की फक्त कागदपत्री नाही, की कागदपत्री कसं वाटतं की ओके बनवली आम्ही एक नॉर्मली काढला प्लॅन, ओके हा असा आहे. परंतु तो ॲक्च्युअलमध्ये जेव्हा इम्प्लिमेंट करायचा असतो त्यावेळेस काय काय अडचणी फेस करता येतात, त्या प्रॅक्टिकलरित्या आम्हाला अनुभवायला भेटल्या. आणि हा अनुभव मला वाटतंय की माझ्या येणाऱ्या भविष्यातल्या करिअरसाठी खूप मदतगार असतो. फील्ड व्हिजिटमधून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस पण एखादा प्लॅन बनवला जातो आणि ते एक्झिक्यूट करायचं असेल तर जे बेनिफिशरीज आहेत त्यांच्याशी बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा असं असतं की ते जे डेटा आपल्याकडे भेटतो तो कितीपत सत्यता उतरवतात आणि त्याचं मिसइंटरप्रिटेशन झालं हे एकदा चेक करणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यामुळे प्लॅन सुद्धा थोडा वीक होतो आणि जो काही आपण आर्थिक मदत जमा केली आहे किंवा कुणाला द्यायची आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे इफिशियन्सी जी आहे ते थोडी कमी होते. ते वाढवायचे असेल तर फील्ड व्हिजिट करणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रोसेसमधून गेल्याच्या नंतर डू यू थिंक माणूस म्हणून काहीतरी एक बदल झालेला आहे स्वतःमध्ये? कसं आहे, आजच्या घडीला म्हणजे माणसाला ओळखत नाही, पण शेतकरी कसा आहे जगाचा पोशिंदा आहे आणि त्याला जर नाही वाचवलास तर म्हणजे कुणीच वाचणार नाही. ही ऍक्च्युअल परिस्थिती आहे. त्यामुळे एक मनाला भावना अशी आहे, मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे एक असं वाटतं की बाबा शेतकरी वाचला पाहिजे आणि शेतकरी पुढे गेला पाहिजे. आणि आजची पूर्व परिस्थिती अशी होती
की शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं ॲक्च्युअलमध्ये खरंच गरजेचं होतं. कारण बऱ्याच गावांनी असं झालेलं आहे की मातीसुद्धा उरलेली नाही शेतातली. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी 20-25 वर्षे स्वतः स्टेबल होण्यासाठी त्या शेतीमध्ये काही काही बागायती वगैरे लागवड केलेली, पण ते आज वाहून गेलं. त्याला पुढचे 5-10 वर्ष लागणार आहेत उभारी घ्यायला. पण त्या शेतकऱ्याला आज आपण काही देऊ शकलो नसलं तरी आपला आधार म्हणजे आपले भावनिक साथ तरी त्यांच्याशी घालू शकतो. त्यांच्या मनात काय ते आपण ओळखून घेतलं पाहिजे. आणि आमच्याकडून जेवढा काही प्रयत्न करता येईल त्यांच्याशी बोलणं, गावातील बडे बुजुर्ग होते त्यांच्याशी आम्ही बोललो, बाबा असं असं करू, असं नाही, म्हणजे मनाचा तर एक साथ घातला आम्ही त्यांना आणि होईल तेवढा आमच्याकडून प्रयत्न केला मदतीचा. हा सर, आता एवढ्या लोकांना बोलून म्हणजे स्वतः मदत करून स्वतःला तर असं वाटलं की आपण एक अधिकारीच आहोत, त्या मार्गावर आहोत. एक स्वतःला एक फील आला सर की अभ्यास करत आहोत, ते आपण योग्य तयारी करत आहोत, आपण योग्य परीक्षेची तयारी करत आहोत. कारण की खरंच या देशाला आपली गरज आहे. आपलंही यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे. एक छोटा मोठं पद घेण्यापेक्षा काहीतरी मोठं केलं पाहिजे. डायरेक्टली लोकांशी आपला संपर्क येईल, काहीतरी आपण मोठंच काहीतरी आपल्या जिल्ह्यामध्ये घडून आणता येईल. तुम्ही जेव्हा हे नियोजन केलं, त्याची जेव्हा अंमलबजावणी केली, या दरम्यान नक्कीच तुम्हाला काहीतरी अडचणी आल्यास? मी खरं सांगू का, अडचणीपेक्षा अपॉर्च्युनिटीज जास्त आल्या. कारण ही वेळ अशी आहे की ज्या वेळेला सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं. सामाजिक सलोखा काय असतो, ज्या ठिकाणी निसर्ग कोटतोय त्या ठिकाणी तुमचा धर्म, पंथ, जात, लिंग, वचन या गोष्टी फरकच पडत नाहीत. आणि ह्या गोष्टी मला यावेळेस कळल्या. अनेक लोकांनी सढळ हाताने मदत केली. अनेक लोकांनी फक्त पैसेच दिले म्हणून नाही, कुणी धान्य दिलं, कुणी येऊन वह्या पुस्तकं दिलं, कुणी येऊन सांगितलं की मी पैसे नाही देऊ शकत परंतु मी मदत करू शकतो. श्रमदान हा जो प्रकार असतो ते मी करू शकतो. इथे जेवढे काही लोक जोडले गेले या प्रोजेक्टमध्ये सगळ्यांचे एक तर शतशः आभार सगळ्यात पहिले. परंतु अडचणी अशा ॲज सच नव्हत्या. हा, एका ठिकाणी जिथं आम्ही गेलो होतो तिथं सरपंचांनी काय केलं, स्वतःच्या फेवरमधल्या माणसांची नावं टाकली आणि इतर लोकांचे इग्नोर केले. आणि इग्नोर केल्याच्या नंतर मात्र असं झालं की ज्यावेळेस आम्ही तो शिधा वाटप तिथं झाला आणि वाटप झाल्याच्या नंतर मात्र तिथलची परिस्थिती चिघळली आणि आमचे व्हॉलेंटियर्स तिथं होते. नेमकं मी त्यावेळेस तिथं नव्हतं. मग मी सरपंचांना फोन करून सांगितलं, म्हणलं सेफ्टी सिक्युरिटीचं काय? नाही म्हणे सर असं काही नाही आहे. मी म्हणलं असं कसं काय नाही आहे, मला माझ्या पोरांचे फोन येत आहेत की तिथं वाद होत आहेत. म्हणलं माझे व्हॉलेंटियर्स वापस व्यवस्थित जर आले नाही तर मी आहे तुम्ही आहे. सो काही गोष्टी अशा या फॉर्मॅटमध्ये देखील असतातच. प्रेमाने मी बोललो पण झालं, पण तेही गोष्टी व्यवस्थित निवडल्या. आणि आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही पुन्हा एकदा त्याच दिवशी गाडी पुन्हा पाठवली त्याच गावामध्ये ज्या ठिकाणी तो जो वंचित भाग होता, ज्या ठिकाणी लक्ष दिल्या नव्हतं गेलं त्या तिकडच्या सरपंचाकडून, आम्ही त्या भागामध्ये पुन्हा मदत पोहोचवली. दुसऱ्यांदा गाडी गेली आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन ते राशन पोस्ट केलं. ही रिॲलिटी. आणि यातनं लक्षात असं आलं की डबल बेनिफिशरी एक प्रकार असतो. डबल बेनिफिशरी म्हणजे काही लोक असे असतात की एकदा त्यांना ती गोष्ट भेटली त्यांना पुन्हा एकदा तेच पाहिजे असतं अशा फॉर्मॅटमध्ये. तसे 5% आम्हाला अनुभव आला की डबल बेनिफिशियरी सकाळी मदत घेतली, संध्याकाळी मदत घेतली. असं झालेलं की ह्या अडचणी होत्या. या संपूर्ण कार्यामध्ये अशी कोणती लोक आहेत की ज्यांच्या सहकार्यामुळे या पूर्ण प्रवासाला किंवा या कार्याला एक विशेष प्रभाव मिळाला? ह्या दिवसांमध्ये काही लोकांनी खरंच खूप मदत केली आहे. त्याच्यामधलं एक नाव प्रकर्षाने घ्यावं लागेल ते सौरभ भोसले सर. त्यांनी खूप सढळ हाताने मदत केली. आय कॅन से की मी फक्त एक मेसेज केला होता, त्यांच्याकडून फक्त रिप्लाय आला, काही काळजी करू नका, बस एवढंच. अँड डायरेक्टली द मनी गॉट डिपॉझिटेड इन टू आवर अकाउंट. इतका विश्वास ठेवून ते पैसे दिले आणि सगळ्यात जास्त पैसे जे दिले होते ते सौरभ भोसले सरांनीच दिलेले. त्यातल्या त्यात पुन्हा त्यानंतर त्यांनी लोकांना देखील आवाहन केलं त्यांच्या शोज थ्रू की मदत करा तुम्ही वेगवेगळ्या लोकांना. तो त्या काळात जे लोक उभे राहिले त्यांच्यामध्ये ते एक नाव फार प्रकर्षाने मला घ्यावं लागेल, सौरभ भोसले सरांचं. त्यानंतर आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये जिथं मदत केली होती त्या ठिकाणी युवराज नळे यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. युवराज नळे यांनी ना बेनिफिशियरीज आयडेंटिफाय केले की कुठं सगळ्यात जास्त गरज आहे आणि त्या ठिकाणी बरंचसं टीमचं जे काम होतं ते त्यांच्या फक्त एका फोनवरच झालं होतं आणि त्याच्यामुळे युवराज नळे हे एक नाव मला प्रकर्षाने घ्यावं लागेल. तिसरं नाव मी घेऊ इच्छितो ते म्हणजे
माझी स्टुडंट, आम्ही तिला मोना म्हणतो, ती डॉक्टर आहे सध्याला, सरिता नाव आहे तिचं, ससूनमध्ये सध्या डॉक्टर आहे. तिला फक्त मेसेज केला होता आणि तिने डायरेक्टली विदाऊट आस्किंग एनी काइंड ऑफ क्रॉस क्वेश्चन शी डिरेक्टली ट्रान्सफर्ड अमाऊंट. सो थँक्स टू हर ॲज वेल. त्यानंतर अजून एक मॅडम होत्या, त्या मॅडमनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघितला होता आणि त्यांनी सांगितलं की मी मदत करू इच्छिते. त्यांचं नाव पण त्यांनी दिलं नाही आहे. मुख्य म्हणजे त्यांनी फक्त एकदा फोन केला की मी मदत करू इच्छिते आणि तुम्ही काय काय करणार आहेत ते सांगा. मग आपण त्यांना सांगितलं सगळं फोनवरच की या फॉर्मॅटमध्ये आम्ही मदत करत आहोत. तो त्यांनी ज्यावेळेस आपली टीम गोलाईमध्ये होती, टीम मधल्याच एका मेंबरला तिथं बोलून घेतलं आणि त्याच्या हातामध्ये ती कॅश दिली होती. सो असे अनेक एंजल्स ज्याला म्हणतो आपण, हे भेटतात. आपण काम करत गेलं ना की हे सगळे लोक येऊन आपली ताकद बनतात आणि या सगळ्या लोकांशिवाय नसतं शक्य झालं. त्यामुळे या सगळ्या लोकांचे खूप खूप धन्यवाद. सौरभ भोसले सरांचे खरंच मनापासून धन्यवाद की त्यांनी ज्या भागात ते राहत नाहीत तरीही त्या भागासाठी इतकं मनातनं सढळ हाताने ती मदत केली, लोकांनाही सांगितलं. असे लोक मिळणं नशीब असतं बघा, हे मी नक्की सांगू इच्छितो. First of all, I would like to appreciate the efforts of Pitamri Institute of IAS and Dev Siddha Foundation for the efforts in flood relief program. I personally couldn't be part of this program, but I really appreciate the efforts which team has taken. कुणी तुमच्यावरती काम नाही करणार, कुणी येऊन तुम्हाला सांगणार नाहीये आणि तुम्ही त्याच वेळेस ती गोष्ट करणार आहे ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला समजणार आहे ती गोष्ट. तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतः विचार करा, ज्या काही गोष्टी घडतायत आजूबाजूला त्या गोष्टींचा स्वतः विचार करा आणि जेवढं जमल तेवढं बी अ गुड ह्युमन. जेवढं जमल तेवढं तुमचं मन पॉझिटिव्ह ठेवा आणि तुमचे विचार पॉझिटिव्ह. Help people whenever people needed help, your help. Please do it for animals, for pets. Do it just. आश्वासन देण्यापेक्षा पुंजी कावना मदत करा, पण स्वतः पुढाकार घ्या. कारण आश्वासन तर द्यायला सगळे जग तयार आहे आजच्या घडीला, पण स्वतः इन्व्हॉल्व झालं पाहिजे. ते म्हणतात ना, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, तसं आहे. वी ऑल आर रेस्पॉन्सिबल टू दिस नेचर अँड टू दी सोसायटी. हे जे काही आपल्यावरती आलेलं आहे ते आपल्याच कोणत्या तरी ॲक्शनची रिॲक्शन आहे किंवा कुठेतरी आपण त्याला थोडं सिविक सेन्सचं ॲप्लिकेशन दिलं, हे परत होणार नाही आणि आपला देश खूप सुंदर देश आहे सर. असा देश पृथ्वीवर तरी कुठे मिळणार नाही.